राम मंडळी, कशी आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण तुमच्यासाठी घेऊन आली आहे शेंगदाण्याची चटणी, जी आपण भाजी चपाती संग खाऊ शकतो, तोंडी लावू शकतो, भात वरणा संग. आणि कधी भाजीचा कंटाळा आला तर दही आणि शेंगदाण्याची चटणीही खाऊ शकतो. अशी मस्त चटकदार शेंगदाण्याची चटणी आपण बघणार आहोत कशी बनवायची आहे. तर चला बघूया घरगुती शेंगदाण्याची चटणी आपल्याला कशी बनवायची आहे. अगदी त्याला जास्त तेल वगैरे नाही आहे, तर व्यवस्थित बनवायचे आहे. तर आपल्याला इथे 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला जितकी बनवायची आहे तितकी घ्या. मी 1च वाटी घेतलेला आहे. तर इथं मी शेंगदाणे घेतले आणि इथे तवा ठेवलेला आहे, ज्यावर मी खरडा वगैरे करते. तिथं शेंगदाणे भाजून घ्यायचा अशाच तव्यावर. तर या तव्यावर आपल्याला शेंगा भाजायच्या आहेत. बघा, 1 वाटी तुम्हाला जितकी बनवायची आहे तितकी. अगदी ही चटणी भाजी नसली तरी चालते. तर इथं मी तेल टाकत आहे. थोडंसं तेलातच भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे. हे बघा, मी इथं तेल टाकलेलं आहे. साधारण 1 चमचा तर तेल असेल. तर तो तेल टाकलेला आहे आणि भाजून परतून घ्यायचं आहे चांगलं. असं खरपूस रंगाचे शेंगदाणे असं भाजून घ्यायचे आहेत यात. अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचे आणि हलक्या हलक्या गॅस स्टीमवरच हे आपल्याला भाजायचे आहेत. खूप फास्ट करू नका, हलकं हलकंच याच्यावर भाजून घ्या. हे बघा, अगदी कलर कसा चेंज व्हायला चालू झालेला आहे. तसंच भाजून घ्यायचं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत. एक 5 ते 10 मिनिटात आपले शेंगदाणे भाजून होतात. खूप जास्त वेळ लागत नाही आणि पटकन बनणारी ही चटणी आहे. तर ही चटणी असेल ना तर जेवणाला अगदी चवच येऊन जाते. तर ही आपण केली आहे शेंगदाण्याची चटणी. कधी भाजी आवडली नसेल तर ही शेंगदाण्याची चटणी आपण चपाती संग खाऊ शकतो, भात वरणा संग तोंडी लावू शकतो. तर असं भाजून झालेलं आहे आपले शेंगदाणे सगळे. तर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मी इथं एका प्लेटमध्ये काढलेल्या आहे ना, 10 ते 12 लसणाच्या कळ्या घेतल्यात. ते आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. खलबत्ता असेल तर खलबत्त्यात वाटा, पण मी इथं मिक्सरचं भांडं आहे, माझ्याकडे खलबत्ता नाही आहे. तर इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा जिरे टाकणार आहे. आणि लाल मिरची पावडर, आपल्याला लाल तिखट तुमच्या हिशोबाने टाका. मी इथं घरगुती बनवते तर इथं 1.5 चमचा टाकते. माझं लाल तिखट जास्त तिखट नाही आहे. तर आणि मिक्सरचं भांडं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. खूपही बारीक नाही वाटायचं. अशी ही आपली शेंगदाण्याची चटणी वाटून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला शेंगदाण्याची चटणी ही नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.